सीना नदीला आलेल्या महापुरानंतर आता गाव जे आहेत ते पूर्वपदावरती येताना पाहायला मिळतंय। गावगाडा पुन्हा एकदा सुरू होतोय। खरं तर पूर परिस्थिती अजूनही कायम आहे, कारण नदी पात्राबाहेर अजूनही वाहते। मात्र पूर ओसरला असला, गावातलं पाणी ओसरल्या कारणानं गाव जे आहे ते आता कुठेतरी सुरू होताना पाहायला मिळतं। गाव ठिकाणी स्वच्छता अभियान सुरू आहेत। आपल्यासोबत बीडीओ साहेब आहेत। बीडीओ साहेब, तिरेगावमध्ये तुम्ही आता स्वच्छता करताय, खरं तर ठिकठिकाणी अशाच पद्धतीने स्वच्छता सुरू आहे। कशा पद्धतीनं स्वच्छता मोहीम गावागावांमध्ये राबवली जाते? स्वच्छता मोहीम राबवण्यापूर्वी आमच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय जंगम साहेब यांनी पूर्ण जे पूरग्रस्त गाव आहेत त्या पूरग्रस्त गावातील सर्व आमच्या गटविकास अधिकारी यांची दररोज ते फिशीद्वारे आढावा घेत असतात आणि ज्या गावातलं पाणी कमी होईल तसं त्या गावातील स्वच्छता करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे। याच्यामध्ये सुरुवातीला ज्या गावात स्वच्छता करायची आहे त्यापूर्वी आम्ही संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्याला कल्पना दिली होती की गावातील जे ज्या घरामध्ये ज्या मंदिरामध्ये जिथं पाणी गेलेलं आहे त्या तिथं जे नाश झालेला आहे, तुमचं समजा कपडे भिजले असतील, धान्य भिजलं असेल, ते तुम्ही अगोदर बाहेर करा। म्हणजे आधी पहिल्यांदा आपल्या घरं स्वच्छ करा, म्हणजे घरातील जी घाण आहे ती रस्त्यावर टाकून द्या आणि नंतर आम्ही अशा प्रकारचे नियोजन केलं आहे की ज्या गावातले जे सार्वजनिक ठिकाणं आहेत त्याच्यामध्ये आरोग्य केंद्र असेल किंवा शाळा असतील, मंदिर असतील, रस्ते असतील, याच्यावरची सर्व स्वच्छता करण्यासाठी जिल्हा परिषदेने नियोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये आमच्या सर्व त्या गावातील असणारे सर्व विभागाचे कर्मचारी आणि एक संस्था आहे, त्या संस्थेमार्फत जिल्हा परिषदेने एक प्लॅनिंग केलेलं आहे की त्या गावातल्या कर्मचाऱ्यांमार्फत आपण एक 10 ते 15 जेवढे गावाला लागणार आहेत तेवढे सफाई कामगार त्यांच्यामार्फत आम्ही घेतलेले आहेत। त्याचबरोबर नाम फाउंडेशनमार्फत जिथं स्वच्छता करणं शक्य नाही माणसाकडून, त्या ठिकाणी JCBद्वारे मग ती गाळ काढणे असेल, चिलार असेल, असं साहित्य काढण्यासाठी नाम फाउंडेशनने मोफत आम्हाला JCB मशीन दिलेली आहे। सरपंच देखील आपल्यासोबत आहे। सरपंच, आत्ता काय गावची परिस्थिती? कारण ज्यावेळेस पूर आला होता ते पूर्ण अर्ध गाव पाण्याखाली बुडालं होतं, नदीकाठचं विशेषतः। आत्ता परिस्थिती कशी आहे? पूर्वपदावर गाव येतं का आत्ता? आता बऱ्याचपैकी गाव पूर्वपदावर आलेलं आहे आणि गावातील स्वच्छता मोहीम आपले ग्रामपंचायत सगळे सदस्य BDO जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत स्वच्छतेला आज प्रारंभ केला आहे आणि बऱ्याचपैकी ग्रामस्थांनी सहकार्य केलं, त्यांचे घरे स्वच्छ करून घेतले। सार्वजनिक ठिकाणी मात्र शासनामार्फत आपण स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे शासनानं। तरी आजच्यापासून कुठल्या तरी नाम फाउंडेशनने JCB दिला आहे, बाकीचे ट्रॅक्टर वगैरे आम्ही ग्रामपंचायतकडून लावलेला आहे आणि इतर ठिकाणी मशानभूमीची पडझड भरपूर झाली आहे। मारुती मंदिर, दत्त मंदिर, आपले PSC सेंटर, तालीम हे वगैरे भरपूर घाण साचलेले आहे। त्यामुळे तिथंसुद्धा मशीनने स्वच्छता करून देण्याचं शासनानं ठरवलेलं आहे। खरं तर गावाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, अनेकांची घरं वाहून गेली, जनावरं वाहून गेलेली आहेत। आत्ता जेव्हा पाणी ओसरलंय, काय गावची परिस्थिती पाहायला मिळते? आत्ता पाणी ओसरलंय, जे कॅम्पसमध्ये लोक होते, डॉक्टर बाळासाहेब वळसंकर पशाला कॅम्पस, BIT कॅम्पस, तिथं दिल्याप्रमाणे यांनी सुखसुविधा केली ती। आता तिथून लोक यायला लागलेत, सगळं घरोघरी साफसफाई करायला लागलेत आणि शासनाकडून प्रत्येकी 10,000 रुपये मदत हे त्यांच्या खात्यावर हळूहळू जमा व्हावं लागलेले। कोणाचे पंचनामे राहिले असतील, काय राहिले ते तहसीलदारांनी सांगितलं आहे की कोणाचे पंचनामे असतील ते राहिलेले परत अजून करता येईल आणि शासनाकडून आम्हाला गावाला सहकार्य आलं आहे आणि आमचे गावकरी पण पूर्ण सहकार्य केलेलं आहे। खरं तर पूरनंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो आरोग्याचा। या ठिकाणचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे MO देखील आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर तुमचं आरोग्य केंद्रच पाण्याखाली होतं आणि आत्ता तुम्ही आज उघडलेलं आहे। आरोग्य केंद्राची आधी अवस्था सांगा, त्यानंतर लोकांच्या आरोग्याबद्दल आपण बोलू। आरोग्य केंद्र आधी चांगल्या अवस्थेत होतं। आमच्या आरोग्य केंद्रात 10 ते 12 फूट या उंचीपर्यंत पाणी गेलेलं आहे। ते 2 ते 3 दिवस पाणी होतं, त्यामुळं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। पण महत्त्वाचे गोळ्या, औषधे हे सगळे आम्ही आधीच स्थलांतरित केलं होतं, कारण की पुराची पूर्वसूचना होती। तर गोळ्या औषध सोडून बाकीचं फर्निचर वगैरे सामानचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। लोकांच्या आरोग्यामध्ये खरं पूर गेल्यानंतर लगेच लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागतात। आत्ता गावांमध्ये काय स्थिती आहे? साथीचे रोग सुरू झालेले आहेत, लोकांना डिझीज, स्किन डिझीज वगैरे आत्ता काही होत आहेत का? काय आत्ता स्थिती आहे? पुराची पूर्वसूचना असल्यामुळे आपण लोकांना आधीच स्थलांतरित केलं होतं ग्रामपंचायत, सरकार यांच्या मदतीने। तर सध्या तर कम्युनिकेबल डिझीजेस हा असा काही प्रश्न उद्भवलेला नाही आहे।
नॉर्मल पेशंट्स आहेत, जसे नॉन कम्युनिकेबल डिसीजेसमध्ये BP, हायपरटेन्शन, डायबेटीस अशा आपण रेग्युलरली उपचार देत आहे लोकांना. आता ह्यापासून आपल्याला सावध राहण्याची जास्त गरज आहे, कारण की स्वच्छता जेवढी जास्त होईल तेवढ्या लोकांमध्ये कम्युनिकेबल डिसीजचं प्रमाण कमी होईल. तर लोकांमध्ये इथून पुढे जे काळ आहे तो खरं तर आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो, कारण घरात गेल्यानंतर पुन्हा आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आपण कशा पद्धतीनं काळजी घेतो प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून, लोकांना काय आव्हान असणार आहे निमित्त? आपण लोकांना प्रॉपरली इन्फॉर्म करतोय, आपण सर्वे करतोय 2 टाईम सकाळ संध्याकाळ, आणि आपले आरोग्य सेवा 24 तास चालू आहेत सर. प्रॉपर औषध साठा आपण जमा केला आहे आमच्या स्तरावर, ग्रामपंचायत स्तरावर, आणि आम्हाला जिल्हा परिषदकडनं पण चांगला सपोर्ट भेटलेला आहे. तर लोकांमध्ये आपण जागरूकता निर्माण करतोय, आणि जसं पेशंट येतील तसं आपण ट्रीट करू सर. आरोग्य केंद्र आत्ता पाण्यात असल्याकारणानं दुसरीकडे हलवून दुसरीकडनं उपचार सुरू आहेत सध्या वळसंकर शाळेकडे जिथं पूरग्रस्त लोकांचं स्थलांतर झालं होतं तेथेच आपलं उपचार एवढा दिवस चालू होतं, आणि इथून 2 ते 3 दिवस जोपर्यंत आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र स्वच्छ होत नाही तोपर्यंत तिथं उपचार चालू असणार. नक्कीच ही खरं तर एक सकारात्मक बाब आहे की पुरानंतर अनेकदा साथीच्या रोगाचं प्रमाण वाढतं, मात्र सुदैवानं स्वच्छता ठिकठिकाणी सुरू आहे, आणि लोकांना आधीच पूर्वकल्पना दिल्या कारणानं आरोग्यावरती व्यवस्थित पद्धतीनं नियंत्रण मिळवणं जे ते प्रशासनाला देखील शक्य झालेलं आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र पाण्यात जरी होतं तरी वेगळ्या ठिकाणाहून शाळांमधनं वगैरे प्राथमिक उपचार केंद्र जे ते सुरू करून लोकांवरती उपचार केले जात आहेत. मात्र इथून पुढच्या काळात जेव्हा नागरिक घरात जातील तेव्हा काळजी घेणं महत्त्वाचं असेल आवाहन जे ते डॉक्टरांच्या वतीनं केलं जातं, आणि प्रशासनाच्या वतीनं साफसफाई मोहीम जे आहे ते ठिकठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन युक्तीसह आफताब शेख, ABP माझा, तिरे, उत्तर सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.